नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण काष्टी या ठिकाणी नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये एक नर्सरीमध्ये मुलाखत घेतोय आणि मुलाखतीला आपल्याबरोबर आहे महाराष्ट्राचं म्हणजे ज्या शर्यत क्षेत्राला एक चांगलं वळण आणि ते चालू करण्यासाठी जे आतोनात कष्ट केले त्यांच्या ग्रुपने असेल किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील. आता ह्याच्यात काय झालं, जे हौशे नवशे गवशे किंवा पैसा ह्या क्षेत्राला एक वेगळ्या वळणाकडे घेऊन जायला लागला, पण ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी 2-2 दिवस उपाशी राहून किंवा दिल्लीला जाताना त्याच्याकडून पैसे उसने घेऊन जे शर्यत चालू व्हावी किंवा बैलगाडा शर्यत हा चालू व्हावा, हा शेतकऱ्यांचा नाद पुढे टिकावा, याच्यासाठी जे कष्ट घेतले ती लोक आज बॅक फुटलाय. आणि जो समाज ह्याच्यात नवीन आला ते काय म्हणतात, थोडक्यात आम्ही मोठे किंवा आमच्याकडे पैसा आहे, माझ्याकडे टॉप मध्ये पळणारा बैल आहे, तर मी काही पण करू शकतो, या ध्येय आणि धोरणाने ही बैलगाडा शर्यत एक वेगळ्या दिशेला घेऊन चाललीत. आणि त्यातूनच ही मुलाखत मला असं वाटलं, बाबा बोदके साहेबांचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे किंवा काय मत आहे त्यांची, ही थोडीशी आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही मुलाखत घेण्यासाठी मी आज आलो. साहेब, पहिलं तर स्वागत आहे तुमचं. काय सांगशाल, ही सुरुवात कशी होती ज्यावेळेस बंदीचा काळ, मी म्हणतो जवळजवळ 2 ते 3 वेळा प्राणी मित्र असतील किंवा अजून भरपूर संघटना त्यांच्या ज्या पेटा वगैरे होत्या, सगळ्यांनी भरपूर वेळा प्रयत्न केले आणि अजूनही त्यांचे प्रयत्न चालू आहे. नाही, खरं तर शर्यत बंदीचा काळ खूप खडतर होता, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, न्यायालयाने दिलेले निर्देश, आदेश असतील, हे सर्वांना लागू असतात आणि ते अंतिम असतात. त्यामुळं आम्हाला तर त्याच वेळेस अनेकांनी असा सल्ला दिला की आता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली, तुम्ही सुद्धा काही प्रयत्न करू नका, कारण याच्यामध्ये परत ती ऑर्डर रिइन्स्टेट करणं किंवा रिव्ह्यू याचिका करणं, पुन्हा परत त्याच्यामध्ये काही आपल्याला हाताला येईल असं काही होणार नाही, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. परंतु आम्ही या प्रक्रियेमध्ये थोडंसं खोलवर जायचं ठरवलं आणि त्याच्यामधून आम्ही पंजाबला गेलो, त्याच्यानंतर मध्य प्रदेशात गेलो, साऊथला गेलो आणि शर्यतीची इतर राज्यामध्ये काय परिस्थिती, स्ट्रेंथ काय, चालू करण्यासाठी आपल्याला कोण कामाला येऊ शकतं, तिकडच्या भागातल्या शर्यती जरी वेगळ्या असल्या तरी हा विषय देशी गोवंशाच्या संदर्भात आहे, कारण देशी गोवंशातीलच जाती या शर्यतीसाठी टिकू शकतात, पळतात आणि पळवण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे हे सगळं पाहता आमच्या असं लक्षात आलं की इतर राज्यांपेक्षा आपल्याकडची जी टीम आहे किंवा आपल्याकडं जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा जी कागदपत्र आहे, जी परिस्थिती आहे, ती खूप चांगली आहे. मग इतरांना सोबत घ्यायचं ठरलं आणि आम्ही पहिले आपल्या तालुकावार संघटना होत्या त्या पद्धतीने ते प्रयत्न करत होते. परंतु मग आम्ही आता देश पातळीवर लढायचं म्हणून मग अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची स्थापना केली आणि सर्वांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये शर्यती चालू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता सुरुवातीला अतिशय खडतर पाठ होता, अनेक जण होते. नंतरच्या काळामध्ये पण जवळपास 14 ते 21 म्हणजे जवळपास 7 वर्ष तर बंद असलेलाच पूर्ण बंदीचा काळ आहे की ज्याच्यामध्ये सराव करायला पण परमिशन नव्हती. त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये आपली मानसिकता ठेवणं, आपल्या सहकाऱ्यांना सोबत ठेवणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्या दिवसाला खूप फोन यायचे, म्हणजे जवळपास ज्याला वाटेल तो फोन करायचा ना. अजून पण कोणत्याही सामान्यातले सामान्य वयस्कर गाडा मालकाने फोन केला तरी आम्ही उचलतो आणि त्यांना माहिती देतो, का तर सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचा हा विषय होता. त्याला त्याच्यातल्या बारकावे माहीत नव्हते. ते आपले जे स्थानिक नेते आहेत किंवा आमच्याकडे पण यायचे आणि म्हणायचे की आम्हाला काय माहीत नाही, याच्यातलं कळत नाही, पण तुम्हाला जे काय करता येईल ते याच्यामधलं करा. आपल्या तो विषय लक्षात आला आणि म्हणून मग अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यावेळेस प्रयत्न चालू केले. आणि आमचं म्हणजे एक पहिल्यापासून त्याच्यामध्ये एक स्वरूप होतं की आपण ट्रॅक सोडायचा नाही, की आम्ही थोडंसं एकत्र चर्चा करायचो, अभ्यास करायचो, माहिती घ्यायचो वेगवेगळ्या तज्ज्ञांचा, आणि सगळी माहिती घेतली की मग त्याचा सारांश आणि एक विचार आणि एक ट्रॅक धरायचा. मग शर्यत बंद ते शर्यत चालू ह्या संपूर्ण काळामध्ये आम्हाला असा एक दिवस नाही गेला की आम्हाला कधी वाटलं नाही की आपला ट्रॅक चुकला, आणि आम्ही चुकून पण दिला नाही. थोडं बहुत व्हायचं, थोडा वेळ जायचा, पण आम्ही ट्रॅकवर राहिलो आणि त्या ट्रॅकने शर्यत जिंकलो. आता काय होतं, आता जवळजवळ 14 ते 21 म्हणजे 7 वर्ष
टीम एकत्र ठेवणं भरपूर मोठी म्हणजे एक कलेची बाजू आहे किंवा एक जमेची बाजू आहे की बाबा सगळे आपल्या मागे रोज आले पाहिजे किंवा ज्यावेळेस कोर्ट थोडक्यात आता म्हटलं जातं बाबा कोर्टाची पायरी चढली नाही पाहिजे शहाण्या माणसाने, तर ही टीम एकत्र ठेवणं, आता तुमच्या बरोबर जी टीम होती ती कशी तुम्ही हँडल केली काय सांग? नाही, खरं तर त्याच्यासाठी असे काही वेगळे प्रयत्न नाही, परंतु काय होतं की मुळात शेतकऱ्यांचा लढा आहे आणि आम्ही जे सगळे होतो ते सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो. तर मुळात आमच्यात पहिल्यांदा समन्वय पाहिजे आणि मग शेतकऱ्यांना एकत्र करायचे. पण पहिल्या दिवसापासून मी तर वैयक्तिक आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की जे असेल ते खरं सांगायचं. कारण आम्हाला काय ह्या शर्यती चालू करून ते ग्लॅमर घेऊन कुठे इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं किंवा त्याचा काही फायदा घ्यायचा नव्हता. मुळात आमच्याच घरात अनेक वर्षापासून शर्यतीचा छंद आहे, त्यामुळं आपण प्रयत्न करताना जे असेल ते खरं सांगायचं, ते टिकेल ही आमची भावना होती आणि आम्ही तेच जपलं की खरं. मग लोकांना ते खरं वाटायचं की यांना एक फोन केला की डिटेल माहिती मिळते. आणि मी पण वैयक्तिक त्याच्यामध्ये ती खासियत ठेवली की डेली केसचं स्टेटस चेक केल्याशिवाय मी जवळपास 7 वर्ष झोपत नव्हतो. सुप्रीम कोर्टची वेबसाईट असते, हायकोर्टची आहे, त्याच्यावर आपल्याला डेली अनेक वेळा तर असं झालं की आम्ही तिकडचे जे वकील आहेत त्यांना फोन करून सांगायचं की आपलं मॅटर पडवा लागले. अर्थात त्यांची पण व्यवस्था असते चेक करण्याची, पण त्यांच्याकडे आता समजा महाराष्ट्र सदन आहे, त्या ठिकाणी आपले सरकारी वकील बसतात. महाराष्ट्र राज्याचे जे सरकारचे विषय आहेत, अनंत केस दिवसभर किंवा महिनाभरात चालू असतात, त्यांच्या पाठीमाग लोड असतात. आपल्यापेक्षा पण काही महत्वाचे विषय तिथे पेंडिंग असतात. त्यामुळे आपण त्या बाबतीत अलर्ट राहणं आणि त्यांना आठवण करून देणं इतपत आम्ही त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये करायचो. आणि पहिल्यापासून एक तुम्हाला म्हटलं तसं की खरं सांगायचं, जे आज स्टेटस आहे तेच सांगायचं, अतिशयोक्ती सांगायची नाही. आणि दुसरी गोष्ट की आपल्या सोबतचा जो समाज होता तो सर्वसामान्य शेतकरी समाज होता, त्याला प्रचंड बैलांची आवड. आणि सरकारपेक्षा तो समाज, तो शेतकरी बंधू बैलाचे संगोपन करतो. शासकीय पातळीवर याच्यामध्ये काय विषय नव्हता, कारण शेतकरीच करतो सगळं. आणि मग शेतकरी करतो म्हणून मग त्या शेतकऱ्याला कन्व्हिन्स करून आपल्या सोबत ठेवायचं. भले 1-2 वर्ष मागे पुढे लागतील, पण आपण शेतकऱ्याला सोबत ठेवायचं. त्याच्या जीवावर आपल्याला हा पुढे लढा जिंकायचा होता. म्हणून मग आम्ही हे केलं. आता तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने म्हणजे असं वाटेल की एवढे दिवस ही टीम राहणं, तर ऍक्च्युली आधी खूप लोक होते, पण त्यांनी आम्हाला विरोध नाही केला. पण त्यांची उमेद खचली की त्यांना वाटलं की 7-7 वर्ष दिल्लीला जायचं. आम्ही जवळपास, मला वाटतं आता माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे, जवळपास एक 55-56 वेळा दिल्लीला गेलो. बापरे. आणि मग मुंबई तर अगणित आहे. आणि इतर ज्या गाठीभेटी आहेत, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, अगणित आहे. म्हणजे अगदी नंतर तर आम्ही शर्यती चालू झाल्यावर गाड्या बदलल्या, इतके किलोमीटर झाले गाड्यांचे. पण आता ते डोक्यात असा विषय होता की मुळात बैलगाडा शर्यतीचा आणि बैलांचा छंद, त्यामुळं एक सामाजिक काम आहे. आणि त्याच्यात असं फार कधी मूल्यमापन आम्ही पण केलं नाही की आता हे फार दिवस चाललेत, फार खर्च होतोय किंवा काय असं. त्याच्यामुळं लोकांना कदाचित ते आवडलं असावं आणि मग लोकांची आमची अटॅचमेंट राहिली आणि लोकांची ती ऊर्जा मग आम्हाला अजून पुढे काम करायला त्यांनी हे दिलं, असा विषय. आता मला एक सांगा, नेमकी बंदी आणायचं कारण किंवा आता समजा जे काही त्यांच्या पेटा असेल किंवा अजून इतरत्र प्राणी मित्र असतील सगळे, त्यांना काय आपल्या बैलगाडा शर्यतीमध्ये वीक पॉईंट किंवा त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या वाटत होत्या, काय वाटत होत्या नेमके? नाही, असं आहे की सामाजिक सिस्टीम मध्ये एक आहेरे नाहेरे वर्ग असतो, एक व्हाईट कॉलर वर्ग असतो. त्याला सामान्य माणसाच्या, शेतकऱ्याच्या, त्याच्या अडचणी, समस्या, भावना याच्यापासून तो खूप दूर असतो. तो त्याच्या बेसवर इतरांचा विचार करतो. आणि मग त्यांच्या ज्या संकल्पना होत्या, त्या संकल्पना खूप चुकीच्या होत्या आणि त्या चुकीच्या संकल्पनेवर त्यांची मतं आधारलेली होती. आणि मग ते काय करायचे की त्यांना असं वाटायचे की बैल हा पळू शकत नाही. त्यांना असं वाटायचे की बैलाला व्यसन घातली नाही पाहिजे, बैलाची शिंग केली नाही पाहिजे, बैलाची नखी करायची नाही. ते असं म्हणायचे की हे नैसर्गिक नियमाच्या विरोधात आहे. मग ते शर्यतीच्या ठिकाणी यायचे पूर्वी. म्हणजे हा तो काळ आहे 2007चा. मग लोकांना विरोध करायचे. आता आपली लोक म्हणायची आमचा छंद आहे, जवळपास 300-400 वर्षापासून तर संस्कृती परंपरा आहे, तुम्ही कोण आम्हाला विचारणार. म्हणजे थोडंसं त्याला कधी कधी वादाचं स्वरूप व्हायचं, ते निघून जायचे. पण मग त्यांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं की यांना विरोध करून उपयोग नाही, यांची संख्या मोठी आहे. मग त्यांनी ते कोर्ट कचेऱ्या आणि त्याच्यामध्ये अडथळे आणायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामुळं त्यांचे जे गैरसमज आहेत की त्यांना ऍक्च्युअल त्यांचा जो अनुभव आहे तो डॉग आणि कॅट मधला, ते ऍनिमल ऍक्टिव्हिस्ट लोक हे बैल गाय पाळत नाहीत.
माझ्या हिशोबाने. एखाद नाहीच दुसरं पाळत. कोणी असेल, पण बहुतांश हे छोटे अॅनिमल पाळतात आणि त्यावरून ते मोठ्या अॅनिमलचा अंदाज करायचे आणि मग त्यांची जी गैरसमज व्हायचे की असं नाही केलं पाहिजे, मग ते काहीतरीच हे करायचे की तो धावू शकत नाही, मग त्याला ते आवाजाने तो पळतो वगैरे. तर त्यांना त्याच्यातले जे बारकावे आहेत ते माहीत नव्हते की शेतकऱ्याची आणि बैलाची किंवा कोणताही प्राणी गोवंशातला किंवा देशी गोवंश तर फार आहे की तो प्रशिक्षणाला सगळ्यात जास्त प्रतिसाद देतो. तुम्ही त्याला जर ट्रेन केलं तर तो हे करतो. आता आपल्या गावामध्ये पूर्वी नंदी बैल यायची, तो माणूस म्हटला की तो त्याचं मान हलवायचा. मान हे करायचं आणि होकार द्यायचा. तर अशा पद्धतीचे जे होते, आता असे अनेक जनावर आता आपण पण पाहतो की ती जुंपायला त्रास देत नाहीत. एक माणूस शेजारी उभा असला तर ते, आणि जिथे पळायचे तिथे पळतात, वरती थांबतात. खूप म्हणजे अगदी माणसालाही शहाणपण नाही एवढं अॅनिमलला आहे, हे या लोकांना माहित नव्हतं. त्यांचे गैरसमज झाले, हा एक पार्ट. त्याच्यानंतर त्यांचा इगो हार्ट झाला, हा दुसरा पार्ट. आणि मग हे कुणीतरी गावंढळ लोक काहीतरी शर्यती पळवतात, आम्ही सुशिक्षित, आम्हीच इंडियाचे नागरिक, आपण भारताचे ते इंडियाचे. आणि मग ह्या गैरसमजातून त्यांचा इगो हटवून मग हे प्रकरण खूप लांबवर गेलं. साहेब आता एवढे कष्ट घेतले, चालू झाले, आता शर्यतीचं जे पॉप्युलेशन आहे किंवा जी गर्दी वाढत चालली ह्याच्यात कसं पाहता येईल? नाही, आता तर ट्रेंडिंगचा विषय आहे बैलगाडा. संपूर्ण महाराष्ट्रातच काय, भारतामध्ये ट्रेंडिंग आहे आज बैलगाडा, गाय, देशी गोवंश. आणि त्याचं महत्व पण तितकंच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी पण होतं, मधल्या काळात बंदीच्या काळात खूप अवहेलना झाली आणि त्याची संख्या कमी झाली. पण नंतरच्या काळात शर्यती चालू झाल्या आणि सोशल मीडिया चालू झाला, त्याच्यामुळं मग लोकांना त्या जुन्या आठवणी जागृत झाल्या की हीच आपली संस्कृती आहे, हीच आपली परंपरा आहे. आणि मग त्याच्यामुळं आता गर्दी होणं साहजिक आहे. मग आता इतकी गर्दी आहे की आता तुम्हाला पण माहिती आहे की जवळपास 1 लाखापासून तर 65 लाखापर्यंत एका बैलाची किंमत, चांगल्या धावणाऱ्या बैलाची किंमत आहे. गायीच्या किमती 2-2, 3-3 लाखापर्यंत आहे. आणि गायीचं दूध, गायीचं शेण, गायीचं गोमूत्र याला एक औषधी व्हॅल्यू आहे माणसाच्या आरोग्यामध्ये, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मग त्यामुळं याची चर्चा ही बौद्धिक वर्गामध्ये, बुद्धिवाद्यांमध्ये पण चांगल्या पद्धतीने झाली. मग ग्रामीण भागामध्ये संस्कृती परंपरा, काही लोकांमध्ये प्रतिष्ठा म्हणून, आणि आता तरुण वर्ग आहे, मग तरुण वर्गाने इतर गोष्टीमध्ये जास्त हे करण्यापेक्षा मग आपली बैल, आपली शेती, आपली काय, म्हणून याच्यामध्ये गर्दीचं प्रमाण आता सध्या खूप वाढले आणि ट्रेंडिंगचा विषय आहे. कसं पाहता आता एवढी गर्दी वाढली, त्याला कारणीभूत तुमची टीम आहे किंवा तुम्ही सगळे सहकारी एकत्र आले, आज बैलगाडा चालू झाला. चालू जर झाला नसता तर वेगळं चित्र असतं, पण आज चालू झाला तुमच्या कृपा आशीर्वादाने किंवा तुमच्या प्रयत्नांना यश आलं. तर आता जे नवीन येणार आहे किंवा तरुण, किंवा आता काय झालं, बैलगाडा म्हटलं का एक नावासाठी ही गोष्ट जास्त प्रमाणात व्हायला लागली आणि पैशाचं प्रमाण आता प्रत्येकाकच वाढत चाललं. बरोबर. काय सांगशाल आता तरुण किंवा जे नवीन येणार याच्यात उतरणार त्यांना काय मार्ग? नाही, मुळात असं आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण अतिरेक केला तर त्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. संस्कृती आणि परंपरा, गाव जत्रा या पद्धतीने जर बैलगाडा शर्यत चालली आणि पुढे चालू राहिली तर ती अनेक वर्ष टिकेल. पण आता याच्यामध्ये जर आपण खूप प्रतिष्ठा घेऊन आलो, खूप मोठ्या किमतीची बैल घेतली, त्याच्यामध्ये कदाचित तोटा झाला, तो बैल पळाला नाही, किंवा मग त्यातून वादविवाद झाले, निराशा झाली, ह्या गोष्टी साहजिक आहेत. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण टॉपला नेतो त्यावेळेस तिथून ती रिवर्स यायला पण सुरुवात होते. त्यामुळं ती जर टप्प्याटप्प्याने वर नेली टिकवायची असेल, आणि नसेल तर एकदमच वरती नेली आपण आणि नंतर मग थांबलो, तर मला वाटतं मग त्याच्यामधून आपल्याला निराशा पण येऊ शकते. आणि मला वाटतं हा छंद आहे, ही संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, त्या पद्धतीनेच त्याच्याकडे पाहायला पाहिजे की आपलं मूळ काय, आपली शेती व्यवसाय किंवा कोणाचा काहीतरी व्यवसाय असेल, इतर व्यावसायिक वर्ग वाढत तो आधी करावा. त्याच्यानंतर हा जो छंद आहे तो राहिलेल्या वेळामध्ये हा छंद चांगल्या पद्धतीने जोपासावा. मग आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये पण व्यवसाय करता येईल, 100% करता येईल. पण मग त्याला तुमची जी काही चॅरिटी म्हणता येईल, नीतिमत्ता म्हणता येईल, मग जी जुन्या लोकांनी जे जपलं होतं संस्कृती परंपरा, की अगदी जुनी लोक पण बैल विकत होते, पण ती एक पद्धत होती, कुठेतरी समाधानी राहण्याची एक वृत्ती होती. तर आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी समाधान मानावं लागेल. आणि आपलं अंतिम जे उद्दिष्ट आहे, आता आम्ही शर्यती चालू झाल्यानंतर आम्ही गोवंशामध्ये आपल्याला अजून काय करता येईल, कारण देशी गायींचं ब्रीडिंग करायचंय, त्याच्यामध्ये इनब्रीडिंग थांबवायचंय,
मग बाकीच्या काही राज्यांमध्ये त्याबाबत ऍक्ट झालेत की त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं जावं वगैरे. आता आम्ही थोडंसं शर्यती चालू झाल्यामुळं तिकडे तिकडे पुढे वळाले. पुढे थोडंसं प्रयत्न करतोय. परंतु मला वाटतं की आता जे शर्यती करतात किंवा शेतकऱ्यांनी पण हे आपण संस्कृती परंपरेच्या मार्गानेच त्याच्याकडे पाहावं, त्या पद्धतीने करावं, त्यातला व्यवसाय जरूर करावा. बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातली मला वाटतं आपल्या राज्यातली उलाढाल 4-5 हजार कोटीच्या वर असेल, अंदाजे सांगतो मी. तर त्याच्यामध्ये पण खूप व्यावसायिकांना संधी आहेत, पण कुठंतरी आपण संयमाने आणि त्या पद्धतीने केलं तर ते निश्चितच अनेक वर्ष टिकेल. आता एवढे कष्ट केले, चालू केलं तुम्ही, नेहमी व्हॉट्सअप असेल किंवा बाकी जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही सांगत असता हे जे चालू झालं हे शेवटपर्यंत टिकवायचे आपल्याला. लोक कुठंतरी काय म्हणतात, जे नियम अटी आपल्याला घालून दिलेले आहे त्याचं पालन करण्यात कमी पडतात. नाही, आता असं असतं की शेतकरी समाज आहे, आपण जनरली शर्यती चालू झाल्यापासून सांगतो की या शर्यती फक्त आता चालू झाल्यात. आपल्याला जर टिकवायचे असतील तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे नियम घालून दिलेत, महाराष्ट्र शासनाने जो कायदा केलाय त्या कायद्यामध्ये कायदा प्लस काही नियम आहेत. नंतर महाराष्ट्र शासनाने 1 वर्षांनी मार्गदर्शक सूचना काढल्यात, ज्याला आपण SOP म्हणतो, की त्या पण सोबतीला आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण अखिल भारतीय संघटनेने काही छोट्या छोट्या स्तरावर, कारण महाराष्ट्रात शर्यतीचे प्रकार वेगळे आहेत, वेगळे शासनाचा कायदा सर्वांसाठी एकच आहे, पण शर्यतीच्या प्रकारानुसार आपण छोटे छोटे नियम की जे सर्वांना सुलभ सोयीस्कर होतील असे केलेत. याच्या पलीकडे आता काही लोक असतात, आता तुम्हाला माहिती आहे की पंढरपूरला वारी जाते, एवढी 10-20 लाख लोक जातात, त्याच्यामध्ये पण 4 चोर जातात. बरोबर. आता 99% वारकरी असतात, 1% कोणीतरी बाकीच्या उद्देशाने जातात. तर त्यांच्यासाठी मग काही पोलीस डिपार्टमेंट आहे लक्ष ठेवायला, कारवाई करायला येते. तर तसं त्या पद्धतीने आता आपल्याकडे पण 4 लोक तसे असतात, पण आपण त्यांना कन्व्हिन्स करतोय आणि त्यांचं प्रमाण वाढू नये याची काळजी सगळ्यांनाच घ्यावी लागेल. म्हणजे संघटनेला घ्यावी लागेल, आयोजकांना घ्यावी लागेल, जे आपले सोशल मीडिया पाहतात त्यांना घ्यावी लागेल, तुमच्यासारखी जी प्रसिद्धीची माध्यम आहेत चांगली, की जे तुम्हाला मीडियामध्ये खूप लाईक्स आहेत किंवा तुमचे व्हिडिओ खूप लोक पाहतात, लाखो लोक पाहतात, तर त्या माध्यमातून हे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतील, हे वातावरण टिकवावं लागेल. आता देशी गोवंशाकडे येईल मी. एक पहिलं जे प्रमाण होतं बंदीच्या आधी, त्यात किमती पण नव्हत्या किंवा पालन पोषण करायला शेतकरी पण नको म्हणत होता, काय हे ठेवून करायचं किंवा याचं काय होणार आहे, पुढे भविष्य काय दिसत नव्हतं. पण आज जर पाहिलं तर सोन्याचा भाव आलाय. तर आपल्या इकडं आपल्या भागात माझ्या अंदाजाने एक देशी गोवंश पाळण्याचं प्रमाण कमी. बाकी आता आपल्याकडे वासरं आहेत ती सगळी सातारा, खटाव, सांगली त्या साईडने. बरोबर. आपल्या पुणे आणि नगर जिल्ह्याच्या लोकांना काय त्याच्याबद्दल, गोवंशाबद्दल काय मार्गदर्शन करसान किंवा त्याच्यातून फायदे वगैरे काय काय सांगशाल? नाही, मुळात शर्यती चालू करण्याचा जो आपला उद्देश आहे, प्रमुख उद्देश हा देशी गोवंश जतन संवर्धन जे आहे ते वाढीस लागावं आणि त्याचं जतन व्हावं या देशी गोवंशाचं, हाच मूळ उद्देश आहे. त्याच्यामुळं तो उद्देश समोर ठेवूनच आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही जसं सांगितलं की जो साऊथचा भाग आहे खालचा, तर आपल्या महाराष्ट्राचा दक्षिण भाग, तर त्या दक्षिण भागामध्ये सध्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यामध्ये आपल्याला हे करता येईल, म्हणजे काही पाळल्या जातात. आपल्याकडे त्याचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडचे लोक काय करतात, तर आपण देशी गोवंशाबद्दल बोलतोय सर. आता त्या भागामध्ये गायी सांभाळल्या जातात आणि आपली लोक त्या भागातून, म्हणजे पूर्वी पंढरपूरला कार्तिकेला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आणि एखादा खोंड घेऊन यायचा, मग तो पुढे पळायचा, मग ती एक भावना असायची की वारीतूनच खोंड आणायचा. आणि नंतर आता इतर पण यात्रा आहेत, त्या यात्रामधून पण आणतात लोक, आता घरोघरी जाऊन घेतात, आणतात. तर आपल्या भागामध्ये ते संगोपन वाढायला पाहिजे, म्हणजे ज्यासाठी आपली शर्यत चालू झाली. तर आपल्या भागामध्ये आता आम्ही मध्ये आपल्या संघटनेच्या वतीने पण आवाहन केलं होतं की आपण 4 बैल सांभाळतो. काही आपले शेतकरी असे आहेत की त्यांच्याकडे 5 बैल आहेत, 8 बैल आहेत, 10-15 बैल आहेत. तर 4च्या पुढं 2च्या पुढं तुम्ही बैल सांभाळत असाल तर एक गाई सांभाळायला काय हरकत नाही. केल्यावर गाई, एक गाई सांभाळा, एक बैल सांभाळत असेल एक गाई सांभाळा, 2 सांभाळत असेल 1 सांभाळा, 2 सांभाळा, तर जेणेकरून त्या गाईचं एखादं वासरू झालं तुम्हाला शर्यतीला पळेल, तुमचे पैसे वाचतील आणि घरी झालेलं वासरू जर पळालं तर त्याचा आनंद वेगळाच आहे. म्हणून आपला तो पण उद्देश आहे आणि इथून पुढच्या पण काळामध्ये आपण त्याबाबत निश्चित जागृती करू की त्या बाबतीत आपल्या भागात पण जेणेकरून जी गाय आहे तिचं संगोपन वगैरे वाढेल लागेल.
आता दुसरा एक विषय जो बैलगाड्याला म्हणजे थोडक्यात आता त्रासदायक ठरलाय आणि मी तर म्हणतो कोरोनापासून जी कोरोनाची सुरुवात झाली तीच सुरुवात लंपीची झाली. बरोबर. लंपी कुठंतरी म्हणजे पावसाळा आला किंवा मे महिना संपत आला का त्याचं प्रमाण अचानक वाढत जाते. तर किंवा आता त्याच्यात आपल्याकडे निर्णय झाला बाबा आपण 1-1.5 महिना बंद ठेवू. तर त्याच्यावरती उपाययोजना काय चालू आहे सरकारच्या दृष्टीने किंवा आता लंपी हा चर्मरोग आहे आणि त्याच्यामध्ये असं आहे, आता मी पण अनेक जे तज्ज्ञ आहेत त्याच्यातले त्यांच्याकडून माहिती घेतली की लंपीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जनावरांची प्रतिकार क्षमता कमी झाली नाही पाहिजे हे पहिल्यांदा त्या शेतकऱ्याला पाहावं लागतं. आणि आता सरकारी डॉक्टर आहेत, काही ठिकाणी खाजगी डॉक्टर आहेत, तर त्यांचे त्या पद्धतीने उपचार चालू आहे. आता प्रॉब्लेम असा होतो की आपण जो शर्यतीसाठी बैल घेतलेला आहे तो बैल असतो कधी कधी 5 लाखांचा 10 लाखाचा, तर ते तो 60 लाखांचा पण बैल असतो. आता त्या बैलाला जर लंपी झाला तर आपण थोडस म्हणजे काळजी करतो आणि आपण काय करतो, चांगल्या डॉक्टरांना बोलवतो आणि आपल्याला तात्काळ रिझल्ट असतो. आपण त्या डॉक्टरांना सांगतो डॉक्टर साहेब खर्च किती आला तरी चालेल, पैसे किती लागले तरी चालेल, पण माझ्या बैलाला काही झालं नाही पाहिजे. आता भावना म्हणून ते ठीक असतं. आता काय असतं की मार्केटमध्ये पण सगळेच लोक चांगले नाही, अगदी सगळेच वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, पण काही लोक असे आहेत की मग ते याचा गैरफायदा घेतात आणि मग लंपीची बैलाची ट्रीटमेंट जाते 60,000 70,000 80,000 लाखापर्यंत जाते. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की मग तो माणूस जर खर्च करणार आहे तर ते डॉक्टर काय करतात की मग त्याला खूप अँटीबायोटिक्सचा डोस देणं आणि मग ते बिल वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता कमी होते. आता वैयक्तिक आमच्याकडं घरी एका वासराला लंपी झाला होता आम्ही वारीत असताना, तर एकदम प्रायमरी ट्रीटमेंट. फक्त लंपीमध्ये मला वाटतं असं आहे की तुम्हाला लक्षणं लक्षात आली की त्याच दिवसापासून तुम्ही ट्रीटमेंट चालू करणे. ते जनावर चारा खाण्याचं बंद होणार नाही किंवा झालं तर आपण वेगळे काही उपाययोजना करता येतील का. समजा तो रेग्युलर चारा खात नसेल तर मक्याची कणसं खाईल, खुराक खाईल किंवा लिक्विड स्वरूपात त्याला काय देता येईल का. त्याची जी प्राकृतिक रचना आहे शरीराची, अन्न खाण्याची, पचनक्रियेची, तर ती चालू कशी राहील ही प्रथम शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये हे करावी लागते. आणि बाकी मग जे विटॅमिन्स आहेत किंवा जो रेग्युलर डोस आहे अगदी त्या रेग्युलर डोसवर पण लंपी व्यवस्थितपणे बरा होतो. आता अडचण अशी होते की कोणीतरी सांगतो की इकडे होमिओपॅथिक औषधं देतात ह्या जिल्ह्यात, कोणीतरी म्हणतो त्यांच्या औषधाने कोणाला, आणि लोक हे फिरत बसतात आणि स्थानिक कधी कधी चांगले उपचार असतात डॉक्टरांकडे ते करत नाहीत. आणि मग त्याचा प्रॉब्लेम असा होतो की मग ते अति भीतीपोटी, म्हणजे आता तुम्ही कोरोनाचा विषय काढला, कोरोनात पण हेच झालं की अति भीतीपोटी कुठेतरी एक बेड बुक करून ठेवायचा, तिथे हे करायचं, मग त्या डॉक्टरांना म्हणायचं असं, मग एवढे इंजेक्शन घ्यायचे, ते डोस घ्यायचे, त्याच्यात माणसाची प्रतिकार क्षमता कमी व्हायची. सेम लंपीमध्ये आज पण होते. तर मला वाटतं जर व्यवस्थित काळजी घेतली तर लंपीमध्ये एवढी अडचण येण्या इतपत कारण नाही. आणि जरी अडचण आली तरी सरकारी पातळीवर शासनाचे चांगले प्रयत्न चालू आहेत. बरेचसे खूप खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर पण खूप चांगले उपचार करतात, काही ठराविक जर सोडले खूप चांगले उपचार ते पण करतात. त्यामुळं त्याच्यामध्ये निश्चित चांगले रिझल्ट पण आपल्याला व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला मिळू शकतात. आता प्रश्न बैलगाडा शर्यतीचा आणि लंपीचा, तर आपण संघटनेच्या माध्यमातून एक निर्णय घेतला होता की थोडं लंपीला आपण ब्रेकडाऊन करू. कारण आताच्या काळामध्ये जर आपण 1 महिना 2 महिने, महिना 1.5 महिना शर्यती बंद ठेवल्या, आपल्या संघटनेच्या सहकार्याने तो निर्णय घेतला होता की बंद ठेवू. आणि मग 1 महिनाभर जरी ब्रेक मिळाला, जनावरांची ट्रान्सपोर्ट नाही झाली किंवा इकडची जनावर तिकडे झाले नाही आणि जो आजार आहे त्याचे त्याच ठिकाणी उपचार झाले, तर मग बऱ्यापैकी तो ब्रेक होईल आणि आपल्याला निश्चितच त्याचा काही तोटा होणार नाही, अशा स्वरूपाचं ते होतं. आता नंतर काय झालं की काही पारंपरिक यात्रा आल्या, आता या गोकुळाष्टमीच्या वगैरे अनेक वर्षापासून होतात आणि त्यामुळे मग काही सहकाऱ्यांचं म्हणणं आलं की ह्या यात्रा तर बंद कशा ठेवायच्या, गावची यात्रा आहे. मग फार तर आपण काय करू की जे लोक ज्यांना लंपी झालेला असेल ज्या शेतकऱ्यांच्या घरी, तर त्या बैलांना आपण तात्पुरतं बॅन करू आणि जे सदृढ आहेत त्यांना हे करू, अशा स्वरूपाचा विषय होऊन परत मग ते आपल्याला ते चालू करावं लागलं. असं याच्यातून ते सध्या तर आता चालू केलेलं आहे. आणि मग निर्णय घेताना असं अडचण आली की समजा आपण 1 तारखेपर्यंत सांगितलं होतं की 1 तारखेपर्यंत बंद ठेवा, परंतु त्याच्या अलीकडे 1-2 शर्यतीचं आयोजन झालं. तर मग आयोजन करताना परत आता संघटना सगळ्यांची आहे, सगळ्यांना विचारत आयोजकांना पण संघटनेत आहेत,
हे माल वाहतूक करणारे संघटनेत आहे, बैल मालक आहे, शौकीन आहेत. मग आता नंतर मग थोडं आपण असा डिसिजन घेतला की ठीक आहे, एक 2-3 दिवसांचा आठवड्याचाच फरक आहे, तर आपण यांना पण शर्यती चालू करायला चान्स देऊ आणि ह्या होतील. आणि परत जर वाटलंच की आपल्याला पुढे जास्त उद्रेक होतोय तर परत 1-2 महिने थांबता येईल वगैरे अशा स्वरूपाचा निर्णय घेतला. आता संघटना बांधणी झाली, सगळं काही झालं, आता पुणे नगर जिल्ह्यामध्ये झालं किंवा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये संघटना बांधणी झाली, पण आपल्या इथं निर्णय घेताना संघटनेचे पदाधिकारी कुठेतरी जरा कठोर व्हायला पाहिजे, ते होत नाही. काय सांगशाल त्याबाबत? नाही, असं आहे की आता आपण संघटना स्थापन केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली, त्याच्यामध्ये आपण तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत म्हणजे राज्यस्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तर अशी निवड आहे. आता प्रत्येकाला आपण त्यांच्या जबाबदारी वाटून दिल्या, परंतु आता सर्वच लोक त्या पद्धतीने करतात असं नाही. कधी कधी त्यांनी त्यांची जबाबदारी नाही पाडली की मग जिल्ह्याला करावं लागतं, जिल्ह्याने नाही पाडली तर मग राज्याला हे करावं लागतं. तर मला वाटतं याच्यामध्ये संघटनेचा एक मेळावा घेऊन म्हणा किंवा काहीतरी अधूनमधून कार्यक्रम घेतले पाहिजेत की जेणेकरून आपण जे आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत, आपण संघटनेकडे आपले अधिकार मागतो किंवा काही सतत मागण्या करतो की संघटनेने हे करायला पाहिजे, कुठं काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या अपेक्षा असतात की, आणि जरूर संघटनेने करायलाच पाहिजे, संघटना त्यासाठी स्थापन झाली. पण आपण मागणी करत असताना आपण पण चुकायला नको, संघटनेच्या किमान पदाधिकाऱ्यांनी चुका करायला नको. आणि झाल्या असतील तर शेवटी संघटना आहे, तर त्यांना विश्वासात घेणं, त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना पुढच्या प्रक्रियेत सामील करून घेणं, मला वाटतं अशा प्रकारची प्रक्रिया आहेत. थोडं बहुत काही लोक आपल्याकडे पण अनेक जणांचे फोन येतात की आपल्या संघटनेचे संचालक आहेत किंवा पदाधिकारी आहेत, ते थोडंसं असं करतात. आता त्यांच्याशी बोललं की ते कबूल होत नाहीत, परंतु त्याचं प्रमाण काही फार मोठं नाही. पण मला वाटतं की सगळे जर एकत्र बसले तर 100% होईल, कारण बैलगाडा मालक जो आहे तो म्हणजे जिद्दी आहे, तो त्या छंदासाठी काही पण करतो. तर थोडंसं वेगळं वळण जर लागायला लागलं तर आपण मला वाटतं सगळेजण परत एकत्र करू. आणि संघटना ही कायम लवचिक असावी, संघटना ही कायम बैलगाडा मालकांची आहे, ती बैलगाडा मालकाच्या हितासाठी त्याच्या अवतीभोवती असावी. संघटनेचं आपण एखादं पद घेतलं आणि आपण जर कुठेतरी मिरवायला निघालो किंवा त्या जोरावर काही करायला निघालो तर मला वाटतं की अशा गोष्टी म्हणजे कोणीच करू नये, मी स्वतः करू नये आणि संघटनेतल्या माझ्या सहकार्यांनी कोणी करू नयेत, की बैलगाडा मालकाच्या हितासाठी त्याच्या आजूबाजूला. आता संघटना काय करतो आपण की बैलगाडा मालकांच्या सोयीचं व्हावं, त्यांना टोकन सोयीस्कर मिळावेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांचं गाड्याची लाईन व्यवस्थित व्हावी, त्यांना बक्षीस कुठे मिळतं का नाही, एक दबाव तंत्र असतं संघटनेचं आणि त्यासाठी काम करतात. आणि कोणती पण संघटना असो, राज्यातली बैलगाडा असो किंवा इतर राजकीय संघटना असो, सामाजिक असो, की थोडं बहुत होतात पण त्याच्यामध्ये मार्ग पण आहेत की चांगलं करण्यासाठी. असं तसं काय होतं, संघटना झाली, सगळं काही झालंय, तुम्ही बैलगाडा चालू पण केला, पण जेवढे लोक समजा तुम्हाला चांगलं म्हणणारे तेवढी वाईट म्हणणारी पण आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, आता आपण काही समाजाला कोणाच्या तोंडावर बोट ठेवू शकत नाही, तो शेवटी त्याच्या वृत्तीचा विषय असतो. आता आपण जे काम केलं आम्ही सहकाऱ्यांनी किंवा सगळ्यांनी आम्ही केलं, म्हणजे बैलगाडा मालकांची खूप साथ होती त्याच्यामध्ये, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मग आता अशा परिस्थितीमध्ये लोकशाही आहे, शेवटी कोणाला तरी म्हणजे वाटू शकतं की थोडस हे चाललंय. आता संपूर्ण गावामध्ये एखादा शबनम पिशवाला असतो, तो देशाला उद्देशून भाषण करत असतो, हे असं झालं पाहिजे राष्ट्राचं, तसं असतात लोक, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर मला वाटतं कोणाला असं जरी वाटत असेल तर त्यांनी काय करावं की त्यांनी यापेक्षा चांगलं काम करून दाखवावं, की आपल्याला अजून योगदान कसं देता येईल, यापेक्षा इफेक्टिव्ह काम कसं करता येईल, जे बैलगाडा मालकांच्या सोयीस्कर असेल. कारण बैलगाडा हे काही राजकारण करण्याचं किंवा कोणाला द्वेष करण्याचं, काहीतरी दंगामस्ती करण्याचं ठिकाण नाही, संवेदनशील विषय हा बैलगाडा. आणि लोकांच्या लक्षात येत नाही, नवीन किंवा काही लोकांना त्यातला अनुभव कमी. अगदी आणि बरीचशी तरुण मंडळी आहे त्याच्यामध्ये. आता बैलगाड्याचं पर्व तुम्हाला सांगतो मी, आता साधारणतः माझं वय 47 आहे, आता जवळपास 2007 पासून बंदीचा विषय चालू. बरोबर. आता 7 नंतर परत 11ला चालू बंद, 12ला चालू बंद, परत मग 14ला कम्प्लिटली बंद. मग आता ही जी तरुण मुलं आता सध्या शर्यतीच्या ठिकाणी येतात, यांचं 2007चं किंवा 11चं जर वय पाहिलं आपण, साधारणतः 11 वर्षापूर्वी किंवा 18 वर्षापूर्वी, तर एकतर हे खूप लहान होते किंवा नव्हतेच. आता ते जेव्हा घाटात यायला लागले शर्यतीच्या ठिकाणी, तर त्यावेळेस डायरेक्ट शर्यती चालू झालेल्या आणि ते मग ते सोशल मीडिया सहित याच्यामध्ये आले. त्यामुळे कदाचित काही मुलांना त्याची कल्पना, आता जुना तुम्ही कोणता पण गाडा मालक घ्या की ज्यांनी बंदीच्या काळात पण बैलांचं संगोपन केलं,
तो कधी असं बोलणार नाही. पण काही थोडी अतिउत्साही मंडळी असतात, अर्थात ती काहीच असतात, तर तसं मग ती काय करतात की काहीतरी वेगळंच कमेंट करणं, बोलणं, हे करणं आणि कुठली जबाबदारी न घेता ते करतात. आता आपल्या संघटनेमध्ये मला सांगा की एकमेव संघटना अशी असेल, अखिल भारतीय बैलगाडा संघटना संपूर्ण राज्यामध्ये, आपल्या संघटनेचे तालुकाध्यक्ष खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत. आपल्या संघटनेचे सचिव पंचायत समितीचे सभापती उपसभापती आहेत. म्हणजे एवढ्या पंचायत राजमध्ये, लोकशाहीमध्ये मोठ्या पदावर काम करणारी माणसं सुद्धा संघटनेवर आपल्या काम करतात. मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आपल्या संघटनेमध्ये कार्याध्यक्ष आहेत, संचालक आहेत राज्याला. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी, वेगवेगळ्या पक्षाला, नेतृत्वाला मानणारी लोक आपल्या संघटनेमध्ये आहेत. त्याच्यामुळं संघटना मोठी आहे आणि मुळात गाडा मालकांचा छंदच असा आहे की या छंदामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक बैलाच्या, गायीच्या छंदामुळं, संगोपनाच्या, ही सगळी एकत्र आली. तर ठीक आहे, आता तुम्ही म्हटलं तसं काही मुलांचा असेल विषय तसा, त्यांचा समज निघून जाईल किंवा त्यांनी यापेक्षा अधिक चांगलं काम केलं तर त्यांचं नाव पुढे येईल, हरकत नाही. आता आम्ही तर बैलगाड्यात काम करून चालू झाल्यानंतर थोडं अजून पुढचं पाहतोय की गोवंश कसा वाढेल लागेल. तुमचा एक प्रश्न होता की आपल्या भागात गायी कशा वाढतील. आता आपण परवा अशी मागणी केली की देशी गायीला अनुदान द्यावं, खिलारला अनुदान द्यावं. हरियाणामध्ये गेलो होतो आम्ही मागच्या वर्षी, तर तिथे साधारणतः 8 लिटर दूध देणाऱ्या गाईला 10 ते 12 हजार रुपये अनुदान, 10 लिटरला 12 ते 13 हजार रुपये, 12 लिटर देणार 15 हजार रुपये अनुदान आहे. शासन देतं, हरकत नाही, ते एक छोटं स्टेट आहे. परंतु आपल्याकडे पण आपण अशी मागणी करू की खिलारची जी ब्रीड आहे ती शास्त्रीय दृष्टिकोनातून ड्राफ्ट ब्रीड आहे की ओडकाम प्लस मिल्स ब्रीड, काही टोटल दुधाची देशी गोवंश आहे. खिलार ही दोन्ही याची आहे. तर मग त्याच्यामध्ये खिलारमध्ये जर दूध वाढीसाठी प्रयत्न केले तर शर्यती पण होतील आणि शर्यतीला जर कधी अडचण आली तर खिलार टिकायची असेल तर तिला दुधाचं पण एक हे पाहिजे, बॅकअप पाहिजे, सपोर्ट पाहिजे. म्हणून आपण विनंती करतोय शासनाला की शासन ते करू शकतं की दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि देशी गायींसाठी अनुदान द्यावं. म्हणजे अनुदान देण्याची सुद्धा शासनाकडे सिस्टीम आहे. म्हणजे आपण आता रेशनवर गोरगरिबांना धान्य देतो वगैरे देतो, औषधं देतो, म्हणजे आपलं खाद्यतेल वगैरे असं देतो, किराणा देतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर ठरवलं तर आपण त्याच यंत्रणेमार्फत आपण खिलार गायींसाठी काहीतरी खुराक देऊ शकतो, काही मिनरल मिक्सचर देऊ शकतो. आपण शेतकरी खात्यावर पण अनुदान देऊ शकतो, जेणेकरून हा देशी गोवंश वाढीला लागेल. आणि शर्यतीमध्ये पण काही लोकांना जे वाटतं की बैलांच्या किमती खूप वाढल्या, तर गायी वाढल्या तर सर्वांना घेता देता येतील, अशा स्वरूपामध्ये त्या किमती राहतील, असा विषय आहे. आता जाता जाता शेवटचा प्रश्न, संघटना ज्यावेळेस बांधणी झालेली, आता काम चालू सगळं काही, अजून पुढे धोरणं काय संघटनेची? संघटनेची पहिली जी सुरुवात होती, तुम्हाला म्हटलं की बैलगाडा शर्यती चालू करणं. मग मूळ उद्दिष्ट आपलं असं की देशी गोवंशाचं जतन संवर्धन, त्यातला एक पार्ट बैलगाडा शर्यती चालू करणं. आता संघटनेने बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर त्यांचं सुनियोजन करणं आता संघटना करते. आता शर्यती चालू झाल्या, मग तुम्ही म्हटलं तसं अनेक ठिकाणी शर्यतीच्या ठिकाणी थोडीशी नाराजी होते, तक्रारी होतात, निकालावरून नाराजी होते. आणि शर्यती कोणत्याही असो, स्पर्धा कबड्डी असेल, कुस्ती असेल, की 100% तुमचं समाधान करेल असा निकाल, म्हणजे मानवी जिथं परीक्षक आहेत, माणसा म्हणजे जिथं ऑटोमेशन नाही, तर अशा ठिकाणाहून शक्य नाही. थोडं बहुत गैरसमजाला वाव राहतो आणि मग तशा ठिकाणी संघटना प्रयत्न करते. अजून याच्यामध्ये आधुनिकता कशी आणता येईल निर्णयामध्ये, आपण मध्ये अवसरीला एक प्रयत्न केला होता की सेन्सर पद्धतीचा, त्याच्यामध्ये थोडंसं काम चालू आहे, ते काम करता येईल. आपल्याला बैलगाडा मालकांना अजून संघटित करता येईल, त्यांना देशी गाय पाळण्यासाठी प्रवृत्त करता येईल. आपण शासनाकडे मागणी करतोय आता संघटनेच्या माध्यमातून की देशी गायींना अनुदान द्यावं. आणि तामिळनाडू सरकारने नुकताच ब्रीडिंग ऍक्ट केलाय की देशी गायींच्या जतन संवर्धनाबाबत ब्रीडिंग ऍक्ट, की तुमच्याकडे जर ब्रीडिंग बुल असेल, वळू असेल, तर तुम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवावं. स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे तुमची नोंदणी करावी. तुमच्या वळूकडे कोणत्या गायी ब्रीडिंगसाठी आल्या त्यांचं तुमच्याकडे रेकॉर्ड असेल. मग ती गायीला जर तो वळू ब्रीड केलेला असेल तर किमान तिच्या कालवडीला तो करायचा नाही, म्हणजे इनब्रीडिंग करायचं नाही. हे नियम, ह्या बाबतीतला जो ऍक्ट आहे तो अजून आपल्याकडे बाकी आहे, तर तो होईल. त्या बाबतीत पण आपण मागणी करतोय. ही संघटनेची भविष्यातलं विजन आहे किंवा त्या दृष्टीने आपण काम करतो. मित्रांनो, सुंदर मुलाखत दिली बोदगे साहेबांनी. एक बैलगाडा चालू करण्यापासून ते आज जे चालू झालाय याचे मी थोडक्यात एक साक्षीदार बोदगे साहेब आहेत.
काय होतं ज्यावेळेस एखादी गोष्ट शेवटच्या टोकापर्यंत न्यायची असते त्यासाठी भरपूर कष्ट असतात आणि ते कष्ट जे करतं त्यालाच माहित असतं त्याचं फळ मिळाल्यानंतर काय त्याचा अनुभव आहे किंवा काय त्याचं सुख आहे ते नवीन किंवा आता जे आयत्या पिठावर रेघोट्या वाढतात त्यांना या गोष्टीचं कष्टाचं काही माहित नाही. तर संघटनेला नावं ठेवणं हा कुणाला अधिकार नाहीये का बाबा हा संघटना अशी आहे, संघटनेने हे केलं पाहिजे, संघटनेने ते केलं पाहिजे. त्यांनी काय केलंय त्याच्यामुळे आज तुम्ही घाटात उड्या मारताय किंवा तुमचा आनंद उपभोगताय. तर ह्या व्हिडिओतून हेच सांगायचं होतं आणि याचसाठी मुलाखत होती. कारण भरपूर चर्चा का संघटनेने हे निर्णय असे नाही घेतले, ते निर्णय तसे नाही घेतले, या चर्चा आपण करतोय. पण ज्यावेळेस त्यांना निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस ते किती अवघड असतात किंवा त्यातून कसं सुटेबल सगळ्यांना सगळ्या गोष्टी होतील याचा ते प्रयत्न करत असतात. आणि प्रत्येक बैलगाडा मालक हा आपल्याला जोडून कसा राहील या गोष्टीची पण संघटनेची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी ते एकदम म्हणजे सुनियोजित आणि व्यवस्थित पार पाडतायत. त्यांना पुढील वाटचालीसाठी आपल्या चॅनलकडून सदिच्छा, शुभेच्छा. आणि बैलगाडा शर्यती अशीच चालू राहू हीच आपली पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. साहेब मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. तुमचे पण आभार की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच पाहतो की खूप चांगले बैलगाडा मालकांचे देशी गोवंशातले चांगले व्हिडिओ प्रसारित करतात आणि त्याला खूप चांगले व्ह्यूज असतात. म्हणजे तुमचा व्हिडिओ पाहून पण लोकांचं मतपरिवर्तन होतं. त्यामुळं तुम्हाला तुमच्या निमित्ताने पण मी आवाहन करेल सर्वांना की आपला देशी गोवंश जो आहे तो फार उपयुक्त आहे, तो टिकला पाहिजे आणि त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे वातावरण म्हणा किंवा स्थानिक परिस्थिती पण वेगळी आहे, संपूर्ण जिल्ह्याची, राज्याची, देशाची. परंतु आपण एका उद्देशासाठी एकत्र आलोय. तर त्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू. याच्यात कोणाच्या मनात द्वेष, राग, लोभ, आशा, निराशा असेल तर थोडस त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू आणि ह्या ध्येयासाठी परत एकदा एकत्र सगळे घटक मिळून काम करू, जेणेकरून आपली बैलगाडा शर्यत ही अविरत टिकेल आणि भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणी येणार नाही.